ओम साई सर्व्हिसेस शाळेला ऑनलाईन काय काय येतंय आणि काय काय नाही, अजून काय काय ऑनलाईन भेटतंय काय समजायला मागा ना बो. काही गेलं की घ्या ऑनलाईन, काही गेलं की घ्या ऑनलाईन. मग सरच भेटतंय का काय काय ना ऑनलाईन. शाळेला काय काय ऑनलाईन भेटतंय आणि काय काय नाही. जाऊ द्या मरू दे त्याच्या असा या ऑनलाईनची वाजली घंटी. आपलं चला तिच्या आईला नानाकडं काय काम आहे ती बघतो. तसं आपण लय शान आहे बरं का गावात, पण काय होतंय हे असलं ऑफलाईन जमत आहे आपल्याला, ऑनलाईनचा काय मेळ लागा ना. बघतो नानाकडे जाऊन आता. आईला बरं झालं बा, नानाकडेच निघालो होतो. बरं नाना चालाय. बर 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 बस मग इथं. बर काय मनोहर पंता, काय चाललंय मग? कशाच काय चाललंय ते बघत होतो. सर ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन. म्हणजे ऑनलाईनचं तुला काही कळत नाही हे मान्य आहे. नाहीच बाबा कळत, तुला जास्त कळत तो तरी सांगायचं ना. बर सांगतो की. हा बरं, चल मग जरा आता आपण काय करू, निवांत जागेवर बसू. तुला सांगतो काय आहे तर. बरं, आणि बरं. तुझं माझ्याकडे काय काम आहे तर ते बी मला तिथेच सांग. बर तुझं सगळं काम करून देतो. लईच कटून दाखवायचंय तुला. बघतो आता होतंय का नाही ते. काय म्हणतो मनोहर पंत म्हणे? अरे जाऊ दे बा, ते पोरग कुणाचं होतं जाईन का ते. नाही ते आता आपण घरी जातो त्याची काही काळजी करू नको. खरं हा. ते लई विचित्र आहे. ते लई विचित्र आहे. असं आहे का. इन कशी काय केली अशी. आता इंच जाऊ दे. तू हे सांग, तुझ्या घरी कोण पाहुणे आली? आणि मी बाहेर आणि ती घरात गेली, ती घरी गेली, मला काय माहिती कोण पाहुणे ती. असं आहे का? हा. जाऊ दे. तुला लय ठेपा पडतो लगेच. कोण कोणाच्या इथं आलं, कोण कोणाच्या इथं गेलं. अहो मग मी काय गावचा सरपंच असाच झालो का? खरंय बाबा, ज्याला त्याला ज्याला त्याला ज्याला त्याला. अरे मग आज तिकडं कुठं चाललंय? म्हणे इकडे. अरे काय तुम्ही सरपंच काय तुम्हाला सापडत आहे का नाही? बसा सरपंच सापडीलं नाही, जागा सापडा ना काय. बसा ना, सांगतो मी सगळं. हा काय म्हणणे. काय नाही ते ऑनलाईनचं तर मी लईच घंटा वाजवतात. सरपंच हात रुमाल द्या बरं, मला पाहिले ती. अरे लय कस तरी झालंय म्हणा, सर्दी झाली आणि कशाचं काय. सर्दी झाली बाबा, रुमाल नाही का ठेवता येत. हा घे. आणि मग सरपंच कशाला झाले. राहू दे तुलाच. मग चांगलं नाक पुशीत जा. काय करू तर सारखं वळवळ वळवळ होतं नाकामध्ये. हा पुसायचं आणि आता गप चिपसायचं. हा बरं ते रुमाल तर राहू दे तुलाच, आणि सारखं नाक पुशीत जा. वाटल्यास काय आहे त्याच्यावर आता विक्स बिक्स काही टाकायची गरज नाही. सर्दीच जाऊन द्या बाजूला. येईन कशी काय उलटी पालटी केली ते सांगा. ते नीट करता येत नाही तुम्हाला. आता इंच्या पाठीमागचं कारण आहे हा सांगू का? असं काय कारण आहे भाऊ. ते आता एक लहान बाळ नव्हतं का? हा ते पळालेलं. हा मग ते मी असं घेऊन बसलो होतो. त्याने केली नेमकी ती तशी. मग ते रुमालाने पुसली. हा हा आणि रुमाल खिशात ठेवला. हा. आणि ते हे शर्टवर घाम दिसू नये म्हणून हे अशी मध्ये खोसलं. आणि मग ते इतकं स्पष्टीकरण द्यायची काय गरज आहे. नाही मग ते स्पष्टीकरणाचं मागं एक कारण आहे. काय ते हे नाही का तुम्ही म्हणले मला झाली सर्दी. हा मग ते त्याच्यावर मी काय म्हणलं, ह्या रुमालाने नाक पुसा, त्याच्यावर विक्स बिक्स लावायची काही गरज नाही, कारण त्यांनी शी पुसली होती ना. मी म्हणतोय राव, जसं नाक पुसलोय ना तसं कसं काय मला मळमळ व्हायला लागलं, डोकं दुखायला लागलो. काय खेळ केला राव तुम्ही. एवढे म्हणजे सरपंच आहे ना. अहो ते चुकून की रुमाला आला. ते
हे रुमाल द्यायचा होता पण ते चुकून आला तुमच्याकडे. अरे तुमचा झाला रुमाल आणि आमचा झाला आणि इकडे सत्यानं सरा पोट दुखायला लागलं डायरेक्ट. नाही नाही काही नाही, त्याच्यावर गोळी देतो ना, मी गोळी देतो ना. सरपंच काय रे, एक पाहुणे येणार होती राव. अहो येणार होती काय, हं. मी मगापासून सांगतोय काय, तुमच्या घरी कोण पाहुणे आली. अहो ती आली एसटीतून उतरली, हं. मी तिच्या माग कुणाच्या इथं घरी जाती बघत आलो, पार तुमच्या घरात गेली. मग मी म्हणलं ही तुमची पाहुणी आहे, आलो मग मी परत. सरपंच हं. तुमचा डोळा कुठं कुठं असतोय, येणाऱ्या पाहुणीवर असतोय, मतदारावर असतोय, शेजारणीवर असतोय. अरा सरपंच तुमचं जरा वेगळंच खेळ आहे बाबा. आतून तमाशे आणि बाहेरून कीर्तन, आणि तुम्ही लोकाला टोप्या घाली तर सरपंच झाले. डबल निवडून यायचं का तुम्हाला? डबल हे जरा चोरून चोरून चलून द्या. तसं काही नाही बाबा, हा. हे काय नाही तर पाहुणे आमची आणि ठेपे तुम्हाला. लक्ष द्यावं लागतं. आता कुणाच्या सोयरीक जुळायचं म्हणलं लोक कोणाकडे येतात, तुमच्याकडे. मग कुणाची पाहुणी कोण आहे, कोण कुणाचा म्हणजे पाहुणा, तुम्ही कोण समाजकारण आहे? करता. हा, समाजकारण आहे हे. याच्यात म्हणजे लक्ष द्यावं लागतं. कशासाठी? समाजाच्या भल्यासाठी. हा तेवढं तरी बरं आहे. मग वरून समाजकारण आणि वर आतून बी समाजकारणच करता ना. हा, आतून बी समाजकारणच आहे. बरं आणि- बरं बरं बरं. बरं ते काय आहे ना, तुझं ऑनलाईनचं जे जमत नाही ना ते करून घेऊ आपण. अरे काय सांगायचं सरपंच, मला ऑफलाईन लय घंटी वाजता येते, पण ऑनलाईन घंटी वाजता येत नाही राव. चला बरं. बरं ठीक आहे, काय आहे तुझं काम? मला ही घंटी शिका ऑनलाईन. हा ते काय आहे तर तुझं सगळं करून देऊ. चला 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 चला. ते वेळ झालं, एकटीच बसले. घरी पण कोणाचा पत्ता नाही आहे. हे मनीषराव पण कधी येतात काय माहीत. खूप बोर झाले, ऊनही एवढं पडलंय. गाणे हा आले ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन. मग डोकं चक्रम झालं बा. कसं काय? म्हणलं तू तरी काही टेका देशील. अरे आता ऑनलाईन मध्ये लय मजा आहे, सगळं ऑनलाईनच आहे. तू काय ऑफलाईनला बसतो घेऊन? सगळं ऑनलाईनच, जगत सगळं कुडाली कुठं चाललंय ऑनलाईन. तिच्या आईला कुणी येते हा. ऑनलाईनच घंटी वाजते, कुणी येते ऑनलाईनच घंटी वाजते. ऑनलाईनच कर, मग सगळं जग पाहत येते. तू काय बसला घेऊन? मला नुसती ऑफलाईनच येते. काय आली हो? मला सांग बरं, ऑप्शन काय आली? अरे मला ऑफलाईनच काम येते, ऑनलाईन जमानात. काय काम आलं सांग ना मला. थांब 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 थांब, तिथं सांगायला टाइम नाही मला शिल्लक आता. हा, सांग, माया माग गडबडे. सांग. माया माग आली पाहुणी. पाहुणे आली? ती म्हणली पाहुणे आली हो. का? कुठून? आता ते तुम्हाला ठेपा नाही, पण तिचा फोन आलता. पाहुणी चांगली का? सुंदर आहे? काहीच मिळ नाही, फक्त मी फोनवर बोललेलो आहे तिच्या अरे बरोबर, ऑनलाईन बोललेलो आहे असं आहे का? तुझ्या सारख्याच्या पण घरी मोबाईल. आली? अरे ती मला म्हणली तुम्हाला मी ऑनलाईन शिकिते ऑफलाईन शिकिते. अरे चल बाबा. ऐक ना, मला बी शिकायचं, मला बी होती पाहुणीकडे. नाही 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 नाही, तू आले मला त्रास होईल. नाही नाही, काय त्रास होत नाही मला. एकदा पाहुणी होतं बघायची. आधी ते पूर्ण होऊन दे शिकायचं. ऐक ना, तू काही म्हण पण मला पाहुणीकडे येऊ दे म्हणे. नाही बाबा, नाही, ऐक ऐक ऐक. मला त्रास होईल. ऐक एवढी बार ऐक रे. मला पाहुणीकडे येऊ दे. ऐक, चल 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 चल. अरे म्हणे हा? पाहून का येऊन बसले का? काय म्हणतोस? हे काय आणि वाट बघा लावली. तू काय घर फिर उडं नव्हतं खेळलं आणि ऊन आत बसलंय. आता एक काम करायचं, हा तू मध्ये बोलायचं बिलकुल नाही. नाही बा, मी नाही बोलायचो. मी फक्त ऐकून घेईन बघन काय. बघायचं सुद्धा नाही, तो डोळे बंद करायचे. अरे बघत दिसता नाही आमचं काय करतो दुसरं ऑनलाईन चालू हा, होणार. हा. तू इथं बोलायचंच नाही. ऑनलाईन चालू आहे. बस बस नाही ना, पुढे जातो आता. असं आहे का? मग बस. यायला खूप उशीर केला तुम्ही. पण ते काय उशीर व्हायचं एवढंच कारण नाही. ते सरपंचाकडे गेलो होतो गावाला काम. अरे कशाचं काम आहे? लाबाड बोलतोय म्हणे, काय खरं नाही. ए, हा गप बस. तुला काय सांगितलं? नुसतं गप बस. गप बसू. बरं बसलो बा, आपला बसलो. आपला गप बसतो. मग कसं काय येणं केलं? काय नाही, तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं.
माझ्यासाठी हो. पाहुणे बाई काय गिफ्ट आणलं तुम्ही? तुमच्यासाठी मोबाईल घेऊन आले मी. आजच्या जमान्यामध्ये खूप मागे राहिलात ना तुम्ही, तर ह्याच्यासाठी मोबाईल गिफ्ट आणले. त्याच्यामध्ये खूप काय असं शिकून घ्या ऑनलाईन थोडं. मला तेच पाहिजे होतं. ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन. म्हण्या हा? तुला मोबाईल आला? आता तू बस होतो का नाही? हाणीन बरं का तुला मी? सॉरी तू काय सांगितलेले? सॉरी 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 गप बसायचं नाही, मी गप बसतो, मी गप बसतो. एकदम सायलंट, एकदम गप बसतो. मी एक विचारू का? बोला ना. या मार्गावरील सर्व लाईनी व्यस्त आहेत. तोंडावर बोट ठेवा, नाही तर रट्टी बसत असते. नाही 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 हा नाही नाही फे नाही नाही. एकदम एकदम चूप, बोलायचं एकदम नाही. चूप, एकदम चूप. तुम्ही आम्हाला गिफ्ट आणलं ना? हो, मोबाईल घेऊन आणते तुमच्यासाठी. हा मोबाईल, ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, सर्व काय ऑनलाईन गोष्टी आहेत. ह्याच्यातलं सर्व काय तुम्ही शिकून घ्या. खूप पाठीमागे आहे, दुनिया खूप पुढे गेली आहे. काय त्याच्यातलं शिका. लोक फक्त येड्यातून काढतात. काय शिकलात म्हणजे पुढं जातात, दुनियातली माहिती होईल तुम्हाला. हे घ्या मोबाईल, बघा खूप काय आहे ह्याच्यामध्ये. पाहुणे बाई बोला ना, तुम्हाला काय डाऊट? तुम्ही असल्यावर मी दुनियातच काय स्वर्गात जायचं शिकून येईल. काय दुनियेच्या पुढं स्वर्गाच्या वर फक्त तुम्ही पाहिजे. स्वर्गाच्या वर नंतर जाऊ, आधी ऑनलाईन पूर्ण काही शिकून घ्या. चालतं. मी जसा शिकण्याचा प्रयत्न केला तसा तुम्ही पण करा. आणि तुमच्या नातलगाकडून व्हॉट्सअप, फेसबुक आणि मोबाईलचे सर्व फंक्शन शिकून घ्या. तुमच्या घरातल्याकडून, ज्याला येतं त्याकडून. आणि साक्षर व्हा, तंत्रज्ञानी व्हा.